नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 15 जून रोजी झालेल्या सेट परीक्षेचा एमएच सेट परीक्षेचे पहिल्या पेपरचे अनिवार्य पेपर जो एक पहिला आहे त्या पेपरची आन्सर की म्हणजे अंदाजित उत्तरपत्रिका आता आपण इथे या व्हिडिओ मधून बघणार आहोत. हा आहे प्रश्नपत्रिकेचा सेट ए. तर या सेट ए मध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याची सुरुवात आपण करणार आहोत आणि त्याची संभावित उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आन्सर की बरोबर या प्रश्नांच्या उत्तरांच्या बरोबर तुमच्या आन्सर की तपासू शकता आणि त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवू शकता. प्रश्न 1. जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. 1, 2 आणि 3 तिन्ही पर्याय जे दिलेले आहेत वास्तविक माहिती, सामान्यकृत अंतर्दृष्टी आणि समस्या निराकरण क्षमता हे तीनही बरोबर आहे. त्याच्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न दुसरा. कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे. शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील. ए. नाट्यीकरण आणि भूमिका पालन, बी. प्रकल्प, सी. पर्यवेक्षित अभ्यास आणि डी आहे बुद्धिमंथन. तर या प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे डी. बुद्धिमंथन. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 3 आहे. याच्यामध्ये 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या डीटीएच चॅनल्सच्या समूहास दिलेले नाव आहे. आणि दुसरं विधान आहे स्वयं हे ऑनलाईन मॉक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. तर यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत या विधानाच्या संदर्भामध्ये. तर इथे पर्याय क्रमांक सी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान आणि दुसरं विधान ही दोन्ही बरोबर आहेत म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 4 आहे साकारिक मूल्यमापन टिंबटिंब स्वरूपाचे असते. याचं बरोबर उत्तर आहे निर्णयात्मक म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो CAI चे इंग्रजी दीर्घ रूप टिंबटिंब असे आहे. कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स. CAI कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 टिंबटिंब हा संशोधन प्रकार नाही. तर याच्यामध्ये वर्णनात्मक, शोधात्मक, कारणात्मक आणि व्यक्तिनिष्ठ संशोधन हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि यापैकी सी कारणात्मक संशोधन हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सर्वेक्षणाचे आयोजन करणे. प्रश्न क्रमांक 8 टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचे एक सामायिक उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 9 शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 टिंबटिंब हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधनाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ऋणनिर्देश. आता प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे उतार्यावरील प्रश्न आहेत. तर ह्या उतार्यावरील प्रश्नांच्या मध्ये आता उतारा काही वाचणार नाही आहे. आपण डायरेक्ट त्या उतार्याच्या प्रश्नाला सुरुवात करूयात. 11वा प्रश्न क्रमांक आहे हा उतार्याचा आहे. प्रस्तुत उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा कोणता दृष्टिकोन लक्षात येतो. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्वसमावेशक.
हा या उतार्यातून लेखकाचा लोकप्रिय साहित्याबद्दलचा दृष्टिकोन लक्षात येतो. प्रश्न क्रमांक 12 जो आहे तो लोकप्रिय लेखकाचा कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वरवरचा असतो. याचे कारण, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्व आणि समाज यापैकी कशाचेही आंतरीकरण करणे त्यांना शक्य नसते. पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13, लोकप्रिय साहित्याच्या लेखकाच्या मर्यादांचे मूळ नेमके कशात असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, उथळ, जुजबी, प्रासंगिक व सुट्या अनुभव ग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14, लोकप्रिय लेखक आयुष्यातील अनुभव बहुधा कसे टिपतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संबंधपूर्ण क्षणचित्रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून टिपावीत तसे. प्रश्न क्रमांक 15, प्रस्तुत उतार्याच्या आधारे लोकप्रिय साहित्य म्हणजे? पर्याय क्रमांक डी, वाचकापेक्षा स्वतःशी बांधिलकी ठेवून सामाजिक हेतूने लिहिलेले साहित्य. तर हे झाले 11 ते 15 उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरविण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. प्रश्न क्रमांक 17, यामध्ये प्रसंग 1, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत आणि प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहेत. प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांची शिक्षकासोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणत्या निकषाच्या आधारे संज्ञापनाचे स्वसंज्ञापन, दोन व्यक्तीमधील संज्ञापन, गटसंज्ञापन आणि जनसंज्ञापन असे प्रकार पडतात? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संज्ञापनात सहभागी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19, भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दूरदर्शन किंवा डीडी हे आकाशवाणीपासून विभक्त झाले. ही गोष्ट 1980च्या दशकात घडली नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20, ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ऑनलाईन मीटिंग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात. प्रश्न क्रमांक 21, एका कंपनीमध्ये शांता, कांता व भ्रांता यांचा 3:5:1 या प्रमाणात सहभाग आहे. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील रुपये 3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये आहे? आता इथं आपण डायरेक्ट उत्तरच बघणार आहोत. गणित आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्या काही शंका असतील त्या निरसन करण्यासाठी सोडवणार आहोत आणि त्यावेळेला आपण ते पाहूया. आता फक्त उत्तर बघूया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1,85,185. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22, एका घड्याळामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार 1 PM निर्देशित केलेले होते तर त्या घड्याळामध्ये 101 तासानंतर काय निर्देशित केलेले असेल? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शुक्रवार 6 PM. प्रश्न क्रमांक 23, पुढे दिलेल्या संचातील 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कोणत्याही 5 संख्या यादृच्छिक पद्धतीने निवडल्यास खालीलपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे? याचं उत्तर
थोडस संमिश्र स्वरूपाचं आहे, परंतु सध्या तरी आपण याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे गृहीत धरणार आहोत. त्या संख्यातील कमीत कमी एक जोडी अशी बनते की त्या जोडीची बेरीज 9 आहे. पर्याय क्रमांक सी. आणि त्या 5 संख्यांच्या मध्ये कदाचित डी हे उत्तर सुद्धा असू शकतं, परंतु आपण हे सध्याला तरी सी हे उत्तर गृहीत धरणार आहोत. प्रश्न क्रमांक 24. एक बँक गिराहिकास मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. त्यातील कोणता पर्याय गिराहिकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10% प्रति वर्षास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने. प्रश्न क्रमांक 25. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण HCM, पाया BCM व उंची TCM आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, HT, H/T. प्रश्न 26. खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? विधान 1 आहे सर्व करदाते प्रामाणिक आहेत. विधान 2 सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. निष्कर्ष 1 काही करदाते प्रामाणिक नाहीत आणि निष्कर्ष 2 काही विद्यार्थी करदाते आहेत. तर याच्यामध्ये याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1 आणि 2 यापैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 27. एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयच्या वर आहे परंतु श्यामच्या खाली आहे. मोहन हा श्यामच्या वर आहे परंतु रोहनच्या खाली आहे. विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे, तर वरून तिसरा कोण आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्याम हे उत्तर बरोबर आहे. एका सांकेतिक भाषेत जर मुंबई MUMBAI चे रूपांतर LVLCZJ असे होते, तर त्याच भाषेत SANGLI सांगलीचे रूपांतर काय असेल? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RBMHKJ. रागिनी पूर्वेकडे तोंड करून 10 मीटर चालते, नंतर ती डावीकडे वळून 12 मीटर चालते, नंतर ती उजवीकडे 45 अंश मध्ये वळून 15 मीटर चालते, तर ती सुरुवातीपासून किती अंतर चालली आणि ती कोणत्या दिशेला सामोरे उभी आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 37 मीटर ईशान्य दिशा. पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या अंकश्रेणी पूर्ण करेल? अंकश्रेणी आहे 11, 14, 25 डॅश आणि 133. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 52. या श्रेणी पूर्ण करण्यासाठी इथे 52 हे उत्तर बरोबर असेल. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे खालील माहितीवर आधारित आहेत. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिली नाही. तर प्रश्न क्रमांक 31 या माहितीच्या आधारे हा प्रश्न क्रमांक 31 आहे. किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली? तर याचं उत्तर आहे सध्याला तरी या प्रश्नाचं उत्तर 4, पर्याय क्रमांक सी हेच आपण धरायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20. परंतु या प्रश्नाचं उत्तर टी 8 असण्याची जास्त शक्यता आहे, परंतु हे आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत, अगदीच सोडवून बघणार आहोत, त्यावेळेला आपण हे कन्फर्म करून बघूया. प्रश्न क्रमांक 33 आणि 34 पुढील माहितीवर आधारित आहे. इथे वर्षभरातील कामाचे दिवस, कर्मचारी आणि वर्षभरातील कामाचे दिवस दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 33 आहे वर्ष 2018 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ई म्हणजे आपल्याला हे सोडवताना ह्या पूर्ण सालातल्या ह्या कर्मचाऱ्यांचे कर्मचारी ABCDE आहेत आणि यांचे हे
18, 19, 20 हे साल आहे, तर या सालातलं त्यांचं कामाचे दिवस आहेत त्यांची बेरीज करायची आहे आणि यामध्ये सर्वात जास्त बेरीज या कर्मचाऱ्याची होते, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 जो आहे तो 2018 ते 2022 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सी आणि डी या कर्मचाऱ्याच्या कामाचे दिवस समान आहेत. यांच्या कामाच्या दिवसांची बेरीज एकसारखीच आहे. आता पुढचा प्रश्न आहे जन्मदर आणि मृत्यूदर प्रति हजारी. वर्ष दिलेला आहे, जन्मदर दिलेला आहे आणि मृत्यूदर दिलेला आहे. यावरील सारणीवरून कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1961 आणि 1971. यांच्या जन्मदर आणि मृत्यूदरातील फरक काढायचा आहे आणि तो 61 आणि 71 या सालामध्ये समान मृत्यूदर आढळतो, म्हणून पर्याय क्रमांक डी. फाईल फॉर्मॅट आणि त्यासंबंधीचे फाईल स्वरूप या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी ही चूक आहे? फाईलच्या संदर्भामध्ये चित्र, सादरीकरण, दृश्यफीत आणि ध्वनी फाईल, ध्वनी म्हणजे आवाजाची फाईल म्हणून WPT पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37 माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात क्लाउड कॉम्प्युटिंग म्हणजे काय? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विविध डिजिटल उपकरणांना मागणीनुसार सामायिक संगणन प्रक्रिया व विदा उपलब्ध करून देणारी इंटरनेट आधारित सेवा. प्रश्न क्रमांक 38 कोणतीही भाषा, उपकरण वा तांत्रिक व्यवस्थेमध्ये एक समान पद्धतीने लागू होणारी तसेच प्रत्येक अक्षर, संख्या व चिन्हाला एकमेवाद्वितीय संख्या प्रदत्त करणारी विविध लिपी व भाषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय संकेतांक प्रमाण पद्धतीला काय म्हणतात? तर याला बी, युनिकोड असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवतो? तर याच्यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टेलिफोन, चलचित्र, कॅमेरा, रेडिओ आणि शेवटी दूरदर्शन, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर कालानुक्रमानुसार बरोबर आहे. वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य असत नाही? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात. प्रश्न 41 आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे, हरियाणा, भारत, म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर बरोबर आहे. 42 कोणत्या शहराने संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेचे COP21 आयोजन केले होते, जेथे पॅरिस कराराची वाटाघाटी करण्यात आली आणि ती स्वीकारली गेली? याचं उत्तर आहे पर्याय सी, पॅरिस. प्रश्न 43 पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कोणत्या अनुसूचीमध्ये अनिवार्य पर्यावरण मंजुरी आवश्यक असलेल्या उद्योगांची यादी आहे? याचं उत्तर आहे ए, अनुसूची 1. पोषक द्रव्य प्रदूषणाचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? याचं उत्तर आहे हानिकारक शैवाल प्रस्फुटनाची व्यापक वाढ होते, पर्याय क्रमांक सी. प्रश्न 45 खालीलपैकी कोणता परिणाम हवा प्रदूषणामुळे पानांवर होतो, ज्यामुळे उती नष्ट होतात किंवा उतीमध्ये घट होते? याचं उत्तर आहे ए, उती मृत्यू, पर्याय क्रमांक ए. प्रश्न 46 ब्रिटिश काळामध्ये भारतीय शिक्षणाच्या विकासासाठी लॉर्ड कर्झनने टिंबटिंब आयोजित केली होती? सी, शिमला शिक्षण संमेलन. 47 सॅडलर आयोग हा टिंबटिंबच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आला होता? याचं उत्तर आहे कलकत्ता विद्यापीठाची स्थिती आणि अडचणी या चौकशीसाठी सॅडलर आयोग हा नियुक्त करण्यात आला होता आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागत असे? उत्तर आहे डी, श्रमण, भिक्खू आणि उपाध्याय. वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषद या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो? पर्याय क्रमांक बी, गुरु जवळ बसून शिकणे. जैनवादी शिक्षण परंपरेनुसार अध्ययनाची पहिली पद्धत टिंबटिंब होय?
पर्याय क्रमांक बी देशना श्रवण किंवा उपदेशाचे काळजीपूर्वक ऐकणे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा झाला आजचा अनिवार्य पेपर 1. या प्रश्नपत्रिकेतील 50 प्रश्नांच्या आपण संभाव्य उत्तरे ही आता पाहिलेली आहेत. यानंतर या उत्तरांच्या मध्ये काही बदल होऊ शकतो, तर आपण त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांचं सोडवलेलं संक्षिप्त रूपामध्ये सर्व संपूर्ण माहिती पाहणार आहोत. हे करण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या नेट परीक्षेसाठी सुद्धा, जी पुढच्या आता 22 ते 29 तारखेदरम्यान नेट परीक्षा होणार आहे, UGC नेट एक्झाम जी आहे, त्यासाठी आमचे व्हिडिओ असेच प्रसारित होणार आहेत आणि ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळत राहील. आणि तुमच्या काही शंका असतील, काही कमेंट्स असतील, तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा.